तुम्हाला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। निलेश चव्हाण पुणे पोलिसांसमोर सरेंडर होणार, सूत्रांची माहिती। वैष्णवी हगवणेंच्या माहेरच्यांना धमकावल्यानं निलेशवर गुन्हा दाखल। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात फरार निलेश चव्हाणचा नवा व्हिडिओ आणि फोटो समोर। कमरेला बंदूक लावून नाचत असल्याचा निलेशचा व्हिडिओ समोर। पिंपरी चिंचवडमधील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण, निलेश चव्हाणचा भाऊ आणि वडिलांची पोलिसांकडून चौकशी। निलेशनं कसपटे कुटुंबियांना धमकावलं होतं। वैष्णवी हगवणेला लग्नात दिलेलं 51 तोळे सोनं बँकेकडे गहाण, हगवणे कुटुंबानं कसपटे कुटुंबाकडून 51 तोळे सोने घेतलं होतं। वैष्णवी हगवणेचा 27 नोव्हेंबर 2023 रोजी आत्महत्येचा प्रयत्न, कीटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता। त्यावेळी उपचार झालेल्या रुग्णालयाकडून पोलिसांनी उपचारांची कागदपत्र मिळवली। पैशाच्या हवासापोटी हगवणे कुटुंबानं वैष्णवीचा बळी घेतला। हगवणे कुटुंब आर्थिक विवंचनेत होतं। वैष्णवीचे वडील अनिल कसपटे यांचा हगवणे कुटुंबावर आरोप। वैष्णवी हगवणेच्या मृत्यूनंतरही सासऱ्याचा निर्लज्जपणाचा कळस, राजेंद्र हगवणेचा मंटणावर ताव मारतानाचा सीसीटीव्ही समोर। 7 दिवस अलिशान गाड्यांनी प्रवास, फार्म हाऊसवर मुक्काम। आरोपी राजेंद्र हगवणे मावळातील पवनानगर भागात असलेल्या बंडू फाटक यांच्या फार्म हाऊसवर मुक्कामी होता। याच फार्म हाऊसवर आरोपी राजेंद्र हगवणे थार गाडी घेऊन आल्याचीही माहिती। महिला आयोगाच्या अध्यक्षपदाला रोहिणी खडसेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, महिला आयोगाच्या अध्यक्षपदी स्वतंत्र व्यक्ती नेमण्याबाबत मुख्यमंत्र्यांकडे मागणी। मनसेसोबत दिलसे युती करणार, राज उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांवर राऊतांची स्पष्टोक्ती। मनसेसोबतच्या युतीनंतर नात्याचीही जोड देणार, संजय राऊतांचं वक्तव्य। संजय राऊतांनी माध्यमांवर बोलण्यापेक्षा राज ठाकरेंच्या घरी कॉफी पिण्यासाठी यावं, त्यांची गाडी कुणी फोडणार नाही याची जबाबदारी माझी, प्रकाश महाजनांचं वक्तव्य। एकत्र येण्याच्या गोष्टी दिलसेच करायच्या असतात, संजय राऊतांच्या वक्तव्यानंतर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। लाडक्या बहिणींसाठी आदिवासी विकास विभाग निधी देणार, लाडक्या बहिणींसाठी आदिवासी विकास विभागाचे 335 कोटी 70 लाख रुपये वळवले, आदिवासी विकास विभागाकडून आदेश। आदिवासी विभागाच्या कुठल्याही योजना बंद पडणार नाही, विभागाच्या योजनांना निधी कमी पडणार नाही, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांचं वक्तव्य। आदिवासी विभागाचा निधी लाडकी बहिणीसाठी वळवला, मग दलित आदिवासी आमदार गप्प का? खात्याकडे लक्ष देता येत नसेल तर त्वरित राजीनामा द्या, आरपीआय खरात गटाचे सचिन खरात आक्रमक। स्थानिक स्वराज्य संस्था जिंकायच्या आहेत, फडणवीसांच्या नेत्यांना सूचना, जिथे निवडणुका जिंकाल तिथे भरघोस निधी दिला जाईल, फडणवीसांचं वक्तव्य। भरघोस निधी दिला जाईल म्हणणं प्रलोभन आहे, लोकसंख्येच्या गणितावर निधी दिला पाहिजे, अंबादास दानवेंची फडणवीसांच्या वक्तव्यावर टीका। आगामी बीएमसी निवडणुकीत मिशन 100 साठी शिंदेंकडून तयारी, माजी नगरसेवकांना महापालिका नगरविकास डीपीडीसीतून मदतीचा हात, विकास निधी उपलब्ध करत माजी नगरसेवकांचे हात बळकट करणार, सूत्रांची माहिती। येत्या मनपा निवडणुकीत महायुती एकत्र लढणार, निवडणुका जाहीर झाल्यानंतर आम्ही एकत्रित चर्चा करणार, चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। महापालिका निवडणुकीसाठी पूर्व विदर्भात काँग्रेसची स्वबळाची तयारी, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी आमची तयारी, काँग्रेस नेते अभिजित वंजारींचा निर्धार। कार्यकर्ता सदस्य नोंदणी करत नसतील तर त्यांना यापुढे काम मिळणार नाही, कोणाशी तडजोड करणार नाही, राष्ट्रवादीचे नेते धर्मराव बाबा आत्रामांचे कार्यकर्त्यांना खडे बोल। गडचिरोलीत राष्ट्रवादीची एकहाती सत्ता येणाऱ्या काळात आणणार, धर्मराव बाबा आत्राम यांचं वक्तव्य। मंत्री भुजबळांना सातपुडा शासकीय बंगला देण्यात आला, सातपुडा बंगला याआधी माजी मंत्री धनंजय मुंडेंकडे होता, भुजबळांकडे अन्न व नागरी पुरवठा खातं। नारायणगाव पोलीस स्टेशन इमारतीचं अजित पवारांच्या हस्ते उद्घाटन, इमारतीच्या बांधकामावरून दादांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलंच सुनावलं। पुण्यातील नारायणगाव पोलीस स्टेशनच्या नवीन इमारतीच्या उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते उद्घाटन, सभामंडपात ठेवण्यात आलेला सोफा खराब असल्यानं अजित पवारांनी स्वतः हा सोफा साफ केला। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर जालन्याच्या बदनापुरात ठाकरे गटाला धक्का, बदनापूर पंचायत समितीचे ठाकरे गटाचे माजी उपसभापती रवी बोसरेंसह कार्यकर्त्यांचा भाजपात पक्षप्रवेश। अमरावतीतील भाजपचे निलंबित नेते माजी मंत्री जगदीश गुप्ता लवकरच शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार, विधानसभा निवडणुकीत बंडखोरी केल्यानं गुप्ता यांना निलंबित केलं होतं। शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी सतीश मेंढेंवर अटकेची टांगती तलवार, मेंढेंच्या कार्यकाळात बोगस कागदपत्रांच्या आधारे आयडी तयार केल्याचा संशय, सतीश मेंढे सेवानिवृत्त शिक्षण उपसंचालक।
रोकड सापडल्यानं विधिमंडळ अंदाज समितीच्या कारभाराची चर्चा. धुळ्यात रोकड आढळल्यानं आमदारांचे दौरे कशाला असा प्रश्न उपस्थित. या प्रकरणी किशोर पाटील निलंबित. विधान परिषद सभापती राम शिंदेंची घोषणा. पुण्याच्या इंदापुरात अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या अध्यक्षावर गुन्हा दाखल. गोळीबार आणि महिलेची छेड काढल्याप्रकरणी शैलेश पवारवर गुन्हा दाखल. अहिल्यानगरच्या ब्राह्मणवाडा गावचे जवान संदीप गायकर यांना काश्मीरमध्ये वीरमरण. ब्राह्मणवाडा गावातील सह्याद्री विद्यालयाच्या मैदानात त्यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार. नाशिक इलेक्ट्रॉनिक डिजिटल मीडिया असोसिएशनच्या वतीनं क्रिकेट मॅचेसचं आयोजन. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहित पवारांनी बॅटिंग करून मॅचचं उद्घाटन केलं. कॅबिनेट मंत्री दत्ता भरणेंचा पुतण्याच्या हळदीत पत्नीसोबत डान्स. सोशल मीडियावर भरणेंच्या डान्सचा व्हिडिओ व्हायरल. चांदवडमध्ये ग्राहकांना वाढीव वीज बिलाचा झटका. वीज कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात आरपीआयचा एल्गार. वीज बिल कमी करण्याची मागणी. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष दीपक मानकर यांना अंतरिम अटकपूर्व जामीन. बनावट दस्त तयार केल्याप्रकरणी मानकरांवर गुन्हा दाखल. 50,000चा जात मुचलका तसेच अटी शर्तींवर मानकरांना अटकपूर्व जामीन. पाटण वन विभागातील रस्त्यांच्या कामांना तातडीनं मंजुरी देण्याची शंभूराज देसाईंचे निर्देश. जिल्हा प्रशासनाच्या आढावा बैठकीत देसाईंचे निर्देश. राज्यात कोरोनाच्या नवीन 45 रुग्णांची नोंद. मुंबईत सर्वाधिक 35 जणांना कोरोनाची लागण तर एकाचा मृत्यू. ठाणे शहरात कोरोनाच्या 10 रुग्णांची नोंद. कोरोना रुग्णांच्या तपासणीसाठी आरोग्य विभागाला सतर्क राहण्याच्या पालिकेच्या सूचना तर नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. केरळमध्ये मान्सून दाखल. भारतीय हवामान विभागाकडून अधिकृत घोषणा. एका आठवड्यात आधीच मान्सून महाराष्ट्रात येण्याची शक्यता. राज्यातील काही भागात आज पावसाचा ऑरेंज अलर्ट. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील निवडक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडणार. हवामान विभागाचा अंदाज. रत्नागिरी जिल्ह्यात सलग 5व्या दिवशी पावसाच्या सरी. जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट. लांजा तालुक्यात सर्वाधिक पाऊस. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरी. जोरदार पावसामुळे पंचगंगेसह इतर नद्यांच्या पाणी पातळीत वाढ. राजाराम बंधारा पाण्याखाली. सलग पडलेल्या पावसामुळे कोल्हापुरातील विकास कामांची पोलखोल. शहरातील गांधी मैदानाला तळ्याचं स्वरूप. पालिका प्रशासनाकडून 55 कोटी खर्च करूनही ही दुरवस्था. नाशिकच्या निफाड तालुक्यातील गोळेगावातील बंधारा मान्सूनपूर्व पावसात ओव्हरफ्लो. नागरिकांची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली. साताऱ्याच्या कराडमधील श्याम गावात शेतीच्या पाण्याच्या सर्वेक्षणासाठी मंजुरी. कॅबिनेटमधून 59,71,000च्या खर्चाला मंजुरी. आमदार मनोज घोरपडे यांच्या प्रयत्नांना यश. बुलढाण्यात मान्सूनपूर्व पावसामुळे जनजीवन विस्कळीत. सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांनी शेतीची कामं रखडली. खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकरी अडचणीत. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे. दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफ. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये.